स्वातंत्र्यवीर सावरकर केंद्र दादर येथे आयुर्वेदची निदान चिकित्सा केंद्र म्हणून एक उपक्रम सुरू आहे। गेली 10 वर्ष हा उपक्रम चालू आहे। या उपक्रमामध्ये आयुर्वेदाचा प्रचार प्रसार प्रसिद्धी निदान चिकित्सा याविषयी येणाऱ्या प्रत्येक आयुर्वेद प्रेमी आणि आयुर्वेदाच्या रुग्णांना निदान आणि चिकित्सा केली जाते। या ठिकाणी अम्लपित्त, त्वचारोग, मधुमेह, सोरियासिस, कावीळ, नागीण, संधिवात, आमवात, व्हेरिकोज, रक्तदाब, स्थौल्य, क्रिएटिनिन, आता क्रिएटिनिनचा त्रास बऱ्याच लोकांना दिसतो, किंवा कोलेस्टेरॉल, या सगळ्या आजारांवरती व्यक्तिसापेक्ष, ज्याला आपण कस्टमाइज म्हणतो, कस्टमाइज निदान चिकित्सा करून त्यावरती शास्त्रोक्त पद्धतीने उपचार केले जातात। हे उपचार हे औषधी वितरण, निदान चिकित्सा, नाडी परीक्षा आणि आधीचे रिपोर्ट जर कोणाकडे असतील तर बऱ्याच वेळेला आपल्याला असं बघायला मिळतं की बऱ्याच लोकांचे रिपोर्ट्स नॉर्मल असतात पण आजार तसाच असतो, किंवा बऱ्याच लोकांना आजार काहीच नसतो परंतु रिपोर्ट ॲबनॉर्मल असतात। अशा कुठल्याही आजारांसाठी हे केंद्र एक प्रशस्त उपक्रम आहे आणि त्याचे अनुभव आणि त्याचे मिळालेले यशस्वीता फार चांगली आहे। कोरोनाच्या काळात सुद्धा कोरोना होऊन गेल्यानंतर किंवा डेंग्यू, मलेरिया यासारखे चिकनगुनिया वगैरे हे जे आजार आहेत याच्यानंतर होऊन गेलेल्या त्रासांसाठी हे चिकित्सा केंद्र म्हणजे एक बहुमोल उपक्रम आहे। सर्वांनी याचा योग्य पद्धतीने लाभ घेतला पाहिजे, कारण याची विशेषता म्हणजे आजकालच्या काळात रिव्हर्सल हा एक प्रकार आलेला आहे की प्रत्येक ठिकाणी डायबेटीज रिव्हर्सल किंवा हृदयरोग असेल त्याची ऑपरेशन झाली तर त्याच्यानंतर अपुनर्भूत चिकित्सा किंवा त्याच्यानंतर रिहॅबिलिटेशनसाठी जे जे काही उपचार केले जातात तशा प्रकारचे उपचार ह्या ठिकाणी केले जातात। त्यासाठी मार्गदर्शन आणि सल्ला दिला जातो। आपल्या चिकित्सा केंद्रामध्ये चिकित्सा केंद्राचं एक वैशिष्ट्य म्हणून असं सांगता येईल की आयुर्वेदामध्ये पूर्वापार चालत आलेली एक अपुनर्भूत चिकित्सा पद्धती म्हणून आहे। अपुनर्भूत चिकित्सा म्हणजे काय, तर एखादा आजार होऊन गेल्यानंतर तो आजार बरा झाला की तो परत होऊ नये यासाठी केली जाणारी चिकित्सा, त्यासाठी केले जाणारे उपचार आणि त्यासाठी केलं जाणारं मार्गदर्शन हे फार महत्वाचं आहे। आत्ताच्या काळात आपण रिव्हर्सल म्हणून म्हणतो की एखाद्याला डायबेटीज झालेला आहे, उपचार चालू आहेत, सगळे उपचार संपलेले आहेत, सर्व औषधं, इन्सुलिन पण बऱ्याच प्रमाणात सुरू आहे, परंतु डायबेटीज जशाच्या तसा आहे। मग काय चुकतंय, काहीतरी चुकतंय, त्या चुकीचं उत्तर आपल्याला ह्या केंद्रामध्ये नक्कीच मिळेल। बरेचसे आजार असे असतात, आधी मुळात आजारांचे 2 प्रकार, साध्य आजार, असाध्य आजार। साध्य आजारामध्ये काही असतात ते असे थोडीशी औषधं घेतली की बरे होतात, सुखसाध्य म्हणतात त्यांना। काहींना कृच्छ साध्य म्हणतात, म्हणजे थोडेसे कष्ट करावे लागतात, काही पथ्य, काही औषध योजना थोडीशी जास्त काळ घ्यावी लागते, ते बरे होतात। आणि तिसरे असतात ते असाध्य, अजून एक असतात ते कष्टसाध्य असतात, आणि कायमचे असाध्य म्हणून पण असतात। पण असाध्य म्हणजे काय किंवा असाध्य आहेत की नाही ह्याचं परीक्षण, मला झालेला आजार हा नक्की बरा होणार आहे की नाही, मी नक्की औषध कोणतं घेऊ, मला औषध कोणतं घ्यायचंय, औषध किती प्रमाणात घ्यायचंय आणि किती दिवस घ्यायचंय, माझ्या जीवनशैलीमध्ये काय चुकतंय, माझ्या खाण्यापिण्यामध्ये काय चुकतंय, माझ्या राहणीमानामध्ये काय चुकतंय, ऋतूनुसार माझ्या काही चुका आहेत का, ह्या सगळ्याचं आत्मपरीक्षण करण्यासाठी आणि त्याला प्रत्यक्ष दिशा दाखवण्याचं कार्य हे गेली 10 वर्ष स्वातंत्र्यवीर सावरकर आयुर्वेद केंद्रामार्फत केलं जाते। यासाठी लागणारा सल्ला, उपचार, औषधी वितरण याचा योग्य तो मोबदला रुग्णाकडून घेतला जातो। आणि नक्कीच आपलं स्मारक आहे म्हटल्यावर बाहेरच्या पेक्षा याचा खर्च रुग्णाला नक्कीच कमी असतो, पण एवढं मात्र नक्की असतं की ऑन पेपर रुग्णाचे जे रिपोर्ट्स असतात किंवा त्याच्या ज्या ज्या गोष्टी असतात त्या त्याला सायंटिफिकली त्याचे रिझल्ट मिळतात आणि ते आम्हाला दाखवता येतात।
या ठिकाणी उपलब्ध होणारी औषधं किंवा रुग्णांना वितरित केली जाणारी औषधं ही उच्च दर्जाची, चांगल्या पद्धतीने तयार केलेली आणि वैद्यांच्या निरीक्षणाखाली तयार करून घेतलेली असतात. त्याच्यामध्ये शुद्धता चांगल्या प्रकारे राखली जाते आणि त्याचे रिझल्ट देखील रुग्णांना चांगल्या पद्धतीने येत असतात. यासाठी हे केंद्राची वेळ जर म्हणाल तर दर मंगळवार, गुरुवार संध्याकाळी 5:30 ते 7:30 या वेळात मी स्वतः वैद्य नंदकुमार मुळे रुग्णांसाठी रुग्णनिदान चिकित्सा उपक्रमासाठी उपलब्ध असतो आणि दर महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या बुधवारी वैद्य सौ पूर्वा नंदकुमार मुळे ह्या स्त्री रुग्णांच्या ज्या अडचणी असतात किंवा इतर काही प्रकार असतात ते उपचार किंवा सल्ला चिकित्सा त्या ठिकाणी उपलब्ध आहे.